कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा तू Oh, but AJ, I have an explanation. दुर्गा तू नाही ग, तुझा लीलावर राग होता, तू तिचा दुस्वास करायचीस, हे सगळं समजू शकते मी, पण हे सगळं मी कल्पना सुद्धा करू शकत नाही की तू लीलावर असा जीवघेणा हल्ला करशील। नाही आजी, माझा लीलावर जो हल्ला झाला त्याच्याशी काही संबंध नाहीये आजी। यशच्या जागी विधींना दुसरं कोणीतरी बसलंय असा लीलाला डाऊट आलाय की काय असं मला वाटलं, म्हणून मी तिला इथून लांब पाठवण्यासाठी ते मंगळसूत्राचं बोलले। हल्ल्याचं मला नाही माहिती आजी काहीच। म्हणजे तुला माहित होतं की यशच्या जागी विक्रांत आहे? दुर्गा मी तुला विचारतोय, बोल। होय जे, मला माहित होतं, पण एजे माझ्या भावाला या रेवतीपासून वाचवण्यासाठी मी हे केलं। फक्त आणि फक्त त्या कारणासाठी एजे, पण लीला आईंवर जो हल्ला झालाय त्याच्याशी माझा काही एक संबंध नाहीये। प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। ताई का केलंस तू असं? मोठी बहीण आहेस ना तू माझी, तरी असं वागलीस? फक्त याच कारणासाठी तुझा यशच्या लग्नाला विरोध होता? नाहीये जे, फक्त एवढंच कारण नाहीये। ही मुलगी माझ्या भावासाठी योग्य नाहीये हे किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मी सगळ्यांना, पण कुणीच मला समजून घेतलं नाही। एजे, आजपर्यंत मी तुमचा प्रत्येक शब्द किती प्रामाणिकपणे पाळला, कारण एजे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता। माझी खात्री होती की तुम्ही कधीच कुठलाच निर्णय चुकीचा घेणार नाही, पण तुम्ही लीलाला घरात घेतलं आणि आयुष्यात पहिल्यांदा माझ्या तुमच्यावरच्या विश्वासाला तडा गेला। तुम्ही असे कोणाच्या बोलण्यात इन्फ्लुएन्स होणारे नव्हतात। हे जे तुम्ही कायम जे योग्य आहे, बरोबर आहे त्याच्या बाजूने उभे राहिलात। तुम्हाला काय वाटतं याचा विचार करून तुम्ही कायम निर्णय घेतलाय, पण आता तुम्ही लीलाला काय वाटेल हा विचार करून तुम्ही निर्णय घेता। आणि माझ्या डोळ्यासमोर हे सगळं घडत असताना, माझं अख्खं कुटुंब फसत असताना मी काय करायला हवं होतं जे? दुर्गा बहिणी बरोबर बोलतायत जे, तुम्ही खरंच खूप चेंज झालायत। लक्ष्मी, तू या सगळ्याचा दोष बाबांना देतेस? नाही प्रमोद, पण म्हणजे दुर्गा वहिनींच्या प्लॅन मध्ये तू पण सामील होतीस? नाही नाही, मला या प्लॅन बद्दल काही माहित नाहीये। हे जे हे मोहिते कुटुंब कुठल्याच अँगलनी आपल्याशी नातं जोडण्यासाठी योग्य नाहीये। त्यांचा आपल्याशी नातं जोडण्याचा मुळात हेतूच चुकीचा होता। हे जे अशा लोकांचा आयुष्यात फक्त एकच हेतू असतो, श्रीमंत कुटुंब गाठायचं, त्यांच्या मुलांना आपल्या जाळ्यात अडकवायचं, त्यांच्याशी नाती जोडायची आणि मग त्यांच्या श्रीमंतीच्या जोरावर आपली स्वप्न पूर्ण करायची। आणि अशा माणसांना तुम्ही सपोर्ट करताय जे। एजे, ही रेवती कशी आहे तुम्हाला मुळात माहितीच नाहीये। एजे, हिचं खरं रूप काय आहे हे फक्त तिच्या कुटुंबाला आणि मला माहितीये। या मुलीचा भूतकाळ इथे माझ्या डोळ्यासमोर। बस दुर्गा, तू सुरुवातीपासून ह्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतलायस। तुला वाटतंय तसं ते नाहीयेत। हेच बोलते मी। तुम्हाला आता आम्ही सगळे चुकीचे वाटतो आणि हे मोहिते का कोणास ठाऊक बरोबर वाटतात। या मोहितेने आपल्या चांगुलपणाचा कुठला चष्मा तुमच्या डोळ्यावर चढवलाय ना, मला कळतच नाहीये जे, आणि तुमच्यामुळे आता आम्हाला सुद्धा त्यांना सहन करावं लागतंय। बस इनफ, तू ह्यांच्याबद्दल असं बोलू शकत नाहीस। व्याही आहेत ते आपले, लीला आणि रेवतीचे आई बाबा आहेत, त्यांना त्यांचा मान मिळालाच हवा दुर्गा।
पण हे हे पहिल्यांदा घडत नाहीये. याआधी अनेकदा अपमान झालाय आमचा. माझ्या रेऊचं यशची लग्न होऊ नये म्हणून या बाईने आमच्याच घरात येऊन आमची लायकी काढली. मावशी बास सगळं आता नकोय सगळं. लीला थांब, आज मला बोलू देत. या तुमच्या सोना आहेत ना, यांना असं वाटतं ह्यांच्याकडे खूप पैसा आहे तर ह्या कुणाशी कसंही वागू शकतात. या दुर्गामुळे माझी रेऊ तिच्या प्रेमाचा बळी द्यायला निघाली होती आणि ही बाई माझ्या रेऊच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणी तिच्या लग्नाच्या दिवशी एवढं मोठं कारस्थान करतीये. ही बाई आणि तो विक्रांत, दुर्गा त्या विक्रांत सारख्या माणूस नाही, हैवान. त्या हैवानाशी तू माझ्या मुलीचं लग्न लावायला निघाली होतीस. दादाची काय चूक आहे यात? हा प्लॅन त्याचा नव्हताच. त्याला जे सांगितलं ते केलं त्याने. बस सरस्वती बस. अजून किती तुझ्या भावाची बाजू घेणार आहेस तू बाळा? आजी पण जरूर थांब. ह्याच कारणामुळे आजवर मलाही विक्रांत दादाबद्दल वाईट वाटायचं, पण आज त्यांनी जे केलंय ना त्याला माफी नाही मिळू शकत. त्यामुळे त्याची बाजू घेणं थांबव. तो भाऊ आहे माझा. त्याने मुद्दाम नाही केलं, त्याला सांगितलं म्हणून केलं ना. तर बस बस सरस्वती. Enough. दुर्गा, माझा तुझ्यावर विश्वास होता की माझ्यानंतर कोणी घर सांभाळेल तर ती तू असशील. मला वाटायचं की दुर्गा कधीच चुकणार नाही, पण आय वॉज रॉंग. माझ्या समोर जी आज दुर्गा उभी आहे असं वाटतंय की मी तिला ओळखती नाही. काय केलंयस तू हे? स्वतःच्या भावाची काळजी वाटते तुला. मग काय यांनी यांच्या मुलींना बहिणींना वाऱ्यावर सोडलंय? रेवती आणि यशचं लग्न मोडण्यासाठी तू या विक्रांतला बोल्यावर उभं केलंस. पण जे तिचं त्याच्याशी हे तुला माहिती होतं की हा माणूस कसा आहे? ही इज अ ब्लडी क्रिमिनल. हे लग्न झालं असतं तर रेवतीचं आयुष्य बर्बाद झालं असतं. दुर्गा, ह्याचा जराही विचार नाही केलास तू. सूड घेण्याच्या नादात तू इतकी अंधळी झाली होतीस. हे तुम्हाला माहित नाही. बास दुर्गा, अजून एक शब्द नाही. आपण इथे यश आणि रेवतीच्या लग्नासाठी आलोय आणि आता हे लग्न होणार. आणि या प्रकरणाचं काय डिसिजन घ्यायचं आहे ते मी नंतर ठरवेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.